सो सगळ्यांनी गुप्ते हॉस्पिटलची स्क्रीन पिन करा, म्हणजे तुम्हाला तिथून कळेल. कारण की मी पण बोलत असेल तर माझी स्क्रीन दिसेल. मी ती स्क्रीन पिन केलेली असेल तर तुम्हाला ती स्क्रीन मोठी दिसेल. माझा फक्त बॅकग्राऊंडने आवाज येईल. ठीक आहे. ते नवीन आलेलं 2778 कोण आहे बघ ना, रजनी हॉस्पिटल आहे का? 27 कोणती विंडो आहे? आता होतं ना 2778. बरं नाही जाऊ बघ. दे. नाही नाही, आता आता नाही. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? क्लोज दिसतंय? हो दिसत आहे सर. ओके. क्लोज दिसतात सगळ्यांना? हो दिसत आहे. मॅडम पहिले हँड वॉशिंग स्टार्ट करा. हँड वॉश. बरं ये इकडे. हा, हे बघ आता विवो कोणतरी नवीन जॉईन झाला. एक मिनिट. रजनी आहे का? विवो V2027 कोण आहे हे? रजनी हॉस्पिटल आहे का? हा बा, त्याचा ऑडिओ कनेक्ट होतो ना, आवाज नसेल जात. रजनी राठी हॉस्पिटल तुम्ही पण रिनेम कसं करायचं शिकून घ्या. पार्टिसिपंट लिस्ट वर क्लिक करायचं. तिथे आपल्या हा नावाने समोर क्लिक करायचं. तिथे रिनेम म्हणून ऑप्शन येतो. ठीक आहे. अच्छा. ते ओप्पोच्या जागी राठी हॉस्पिटल लिहायचं. ओके मी सर. आता लिहितोय, पण नेक्स्ट टाइम तुम्ही करा. ठीक आहे. आता मी हो. तुमच्या विंडोला राठी हॉस्पिटल म्हणून नाव दिसतंय बघा. ओके. रजनी हॉस्पिटलने रिनेम केलेलं आहे. रजनी हॉस्पिटलच आहे ते, पण त्याचा ऑडिओ कनेक्ट नाही झालेला आहे. कनेक्ट ऑडिओ. ओके. ऑडिओ कनेक्ट झालं. आणि ही कोणाची विंडो आहे? 2027. ज्या मावशी दिसत आहेत की स्टाफ नर्स आहेत, आय डोंट नो. 2027 कोण आहे? 2027 कोण? सिस्टम कोण आहे? 2027 केलं ना रिनेम. रजनी हॉस्पिटल आहे मॅडम ते. ठीक आहे, चालू कर तू. हा, ओके. आता तो आपण पहिलं, सगळ्यात पहिले आहे ना, सगळ्यात पहिले काय करतो, पीबी एक्झामिनेशन असो किंवा कुठली प्रोसिजर असो, आपण 6 स्टेप्स ज्या बघितल्या हँड वॉशिंगच्या, सॉरी 5 मुवमेंट ज्या बघितल्या, त्या 5 मुवमेंटच्या आधी 5 मुवमेंटच्या वेळेस आपण हँड वॉशिंग करतो. ठीक आहे. सो ती हँड वॉशिंग आपण पीबी एक्झामिनेशनच्या वेळेस करतो, बिफोर एनी प्रोसिजर. सो ही पण एक प्रोसिजर आहे. सो पीबी एक्झामिनेशनच्या आधी हँड वॉशिंग करायची जी असते ती मी मला फॉर्म्युला एक सांगितलाय, सुमन के म्हणून. ठीक आहे. सुमन के किंवा सुमन एम तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तर सुमन के किंवा सुमन ए नी कसं हँड वॉशिंग परफॉर्म करायचं ते आपल्याला आता सिस्टर दाखवतील. तुम्हाला गुप्ते हॉस्पिटलमधून ब्लू कलरच्या एप्रन मध्ये सिस्टर दिसत असतील. त्यांचं डोकं नाही दिसत आहे आपल्याला, पण त्यांच्या हँड्सच्या मुवमेंटवर लक्ष ठेवा. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले एस पासून स्टार्ट कर. सगळ्यात पहिले काय करणार आपण? सगळ्यात पहिले आपले ऑर्नामेंट्स रिमूव्ह करणार, थोडस सोप घेणार, थोडा चहा फेस काढणार, पाणी ओलं करून ते, आणि मग आपण हँड वॉशिंगच्या 6 स्टेप परफॉर्म करायला स्टार्ट करा. आता सिस्टर बघा करतायत सरळ. ठीक आहे. सीधा. त्याच्यानंतर सरळ करून झालं की उलटा. उलटा केला त्यांनी. त्यानंतर SU झालं. त्यानंतर काय करायचंय? मुठ्ठी. मुठ्ठी केलं त्यांनी, मुठ्ठी क्लीन केलं. त्याच्यानंतर ए पासून अंगठा. अंगठा बरोबर फिंगर्स. आता अंगठा आणि फिंगर्स त्या क्लीन करतायत दोन्ही हँडच्या. ठीक आहे. त्यानंतर एन पासून नख. नख बघा कशी क्लीन करतायत, ते पाम वर घासतायत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एम पासून मनगट किंवा के पासून कलाई तुम्ही कन्सिडर करू शकता. हे करून मग हँड वॉश करायचं. जो फेस आहे तो धुवून टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर आपण हात एअर ड्राय करायचे. हात कशाला पुसायचे नाही, अशा वरती ठेवून. आणि त्यानंतर ग्लव घालायचे. आता सिस्टर आपल्याला ग्लव्स घालून दाखवतील. आता मी त्या दिवशी तुम्हाला तोंडी सांगितलं होतं वर्बली, की तो काय सांगू पहिला
पहिला हळू कर. घालताना आतला पार्ट टच करायचा. असे हा फोल्ड असतील तुम्हाला स्टराईल ग्लव्ह, ते बघा हा सिस्टरांनी फक्त आतला पार्ट टच केला. आता दुसऱ्या ग्लव्हनी बाहेरच्या पार्टलाच टच करणार आणि दुसरा ग्लव्ह घालणार. बघा एकदम परफेक्टली त्यांनी घातला सिस्टरांनी. कळलं तुम्हाला? हे तुम्हाला हो. आलं पाहिजे. याच्या आता तुम्ही बाकीचा जो पार्ट आहे, नंतरचा जो उरलेला पार्ट आहे, तो करेक्ट करायला लगेच नका जाऊ. तो नंतर तुम्ही करेक्ट करू शकता. आता सिस्टरांनी नंतर सगळं जे पण काय मागे ओढायचं राहिलं होतं ते मागे ओढलं. ठीक आहे. फक्त एवढं मेक शुअर करा की तुमचे फिंगर्स बरोबर गेले. ठीक आहे, अंगठा आणि फिंगर्स. सो हे एवढं तुम्ही करा. बाकी थोडंसं अस्ताव्यस्त राहिलं तरी अरे मावशी, चालेल, तर तुम्ही मला करेक्ट ट्रे दे करू इकडं, तू शकता. नको ठीक आहे. हातात. ट्रे दे ना. सो तुम्ही गुप्ते हॉस्पिटलची विंडो जर पिन केलेली असेल तर तुम्हाला ते प्रॉपरली दिसलं असेल. ठीक आहे. आता ही रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला पाठवेन. तुम्हाला जर प्रॉपरली दिसलं नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या एकदा. ठीक आहे. आता सिस्टरांनी ग्लव्ह घातलेले आहेत. आता सिस्टर्स चालेल पीव्ही करायला. पीव्ही करायच्या आधी खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. ब्लॅडर एम्प्टी करायचं आहे, व्हर्बल कन्सेंट घ्यायची आहे आणि पेशंटला धीर द्यायचा आहे थोडा, की काय करणार आहेत तुम्ही आणि कशासाठी हे गरजेचं आहे. सगळी प्रोसिजर समजावून सांगायची. ठीक आहे. त्यानंतर आता सिस्टर पीव्ही करणार आहेत. पीव्ही करायच्या आधी आता आपण आपलं पर्सनल क्लिनिंग केलं. आता त्यांचं पेरिनियम क्लीन करायचं आहे. पेरिनियम क्लिनिंग करायचं आहे. पेरिनियम क्लिनिंग कसं करायचं बघा. ठीक आहे. मॉडेल कुठे आहे मॅडम? मॉडेल मागे आहे का? आपण ह्याच्या वेळेस दाखवूयात ना. मॉडेल नाही आहे का? ओके, ठीक आहे. काढू का? मी काढते. नाही म्हणजे त्यांना कळेल कसं आहे डाऊट याच्यावरच. ओके, ठीक आहे, चालेल. सो ही जी बॅग आहे ना, तुम्ही ती कन्सिडर करा की ही लेडी झोपलेली आहे लिथोटोमी पोझिशन मध्ये. ठीक आहे. आणि ज्या दोन म्हणजे जे दोन, दाखवून स्वच्छ अच्छा कर. ओके, काढताय का तुम्ही? तो हा जो मॉडेल आहे तो आहे ममा नटाले मॉडेल आणि याच्यामध्ये एक निओ नटाले मॉडेल आहे. म्हणजे आपल्याकडे प्रॉपर जसं मदर आणि बेबी असते ना, प्रेग्नंट लेडी आणि बेबी, तसं मॉडेल आहे. त्याच्यावर आपण ड्रिल्स दाखवतो, डेमॉन्स्ट्रेशन मॉक ड्रिल्स. ठीक आहे. तो याच्यामध्ये प्रॉपर जसे लिथोटॉमी पोझिशन मध्ये लेडी असते तसं प्रॉपर आपलं हे मॉडेल आहे. आणि हे जे दिसतंय तुम्हाला ते पूर्ण वजायनल ओपनिंग दिसतंय. ठीक आहे. वजायनल ओपनिंग आणि खाली त्याच्या ॲनल ओपनिंग आहे. ठीक आहे. मी असे तो करते. हे जे दिसते वजायनल ओपनिंग, ते आपल्याला आता त्याच्या साईडचं पेरिनियम क्लीन करायचं आहे. आता पीव्ही एक्झामिनेशन करण्याआधी तुम्ही एक कॉटन स्वॅब घेतला, त्यावर अँटीसेप्टिक सोल्युशन घेतलं आणि एका साईडनी स्ट्रोक दिला. आता सिस्टर बघा एका साईडनी स्ट्रोक देत आहेत. लेफ्ट साईडनी स्ट्रोक दिला त्यांनी आणि तो कॉटन स्वॅब फेकून दिला. ठीक आहे. वरून खालपर्यंत त्या दिवशी मी सांगितलं होतं, वरून खालपर्यंत यायचं, खालून वरपर्यंत किंवा असं 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 नाही करायचं. एकच स्ट्रोक द्यायचा खालपर्यंत आणि फेकून द्यायचा. दुसरा कॉटन घ्यायचा, पुन्हा दुसऱ्या बाजूने अँटीसेप्टिक सोल्युशन लावायचं, दुसऱ्या बाजूने क्लीन करायचं. ठीक आहे. ते फेकून द्यायचं. त्याच्यानंतर तिसरा स्वॅब घ्यायचा आणि एक्झॅक्ट मधून क्लीन करायचं. ठीक आहे. ते पण वरून खालपर्यंतच क्लीन करायचं आणि थोडंसं वजायनल ओपनिंग जिथे असतं ना, तिथे थोडंसं डीप घालायचं ते आणि मग खाली ओढून ते परत फेकून द्यायचं. ठीक आहे. तर तुम्हाला हे कळलं. आता काय करणार सिस्टर, थोडंसं झायलोकेन घेणार हातावर, एका बोटावर. ठीक आहे. झायलोकेन जेली घेतल्यानंतर लेफ्ट हँडनी, जो नॉन डॉमिनंट हँड आहे त्याच्यानी थोडंसं लेबिया जी आहे ती रिट्रॅक्ट करणार आणि ज्याच्यावर झायलोकेन घेतलंय डॉमिनंट हँडच्या फिंगरवर, तिथे ते फिंगर इन्सर्ट करून बघणार. ठीक आहे. आता इन्सर्ट करून बघितल्यानंतर काय बघणार की किती फिंगर इन्सर्ट होत आहे. पहिला तर एकच फिंगर इन्सर्ट होत असेल तर दुसरा फिंगर टाकायची गरज नाही. पण जर त्यांना वाटेल की स्पेस जास्त आहे तर मग त्या पहिला फिंगर काढतील आणि टाकताना परत 2 फिंगर टाकतील. ठीक आहे. सो थोडंसं लुब्रिकेशन पण तिथे होईल. जेव्हा तुम्ही जेली लावता तिला थोडंसं पेन पण कमी होईल. ठीक आहे. झायलोकेन मध्ये थोडंसं पेन पण कमी होतं. सो ते तुम्ही फिंगर इन्सर्ट केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं, डायलेटेशन बघायचं. ठीक आहे. डायलेटेशन तुम्ही फिंगर्सवर कन्सिडर करू शकता की तुमचे किती फिंगर आतमध्ये जात आहेत. त्याच्यानंतर एफेसमेंट बघायची आहे. सर्विक्सची थिक थिननेस किती आहे ते बघायचं. सर्वायकल एफेसमेंट त्याला ज्याला म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आतमध्ये फिंगर इन्सर्ट केल्यानंतर बलून सारखं पार्ट आहे की नाही ते बघायचं आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मेम्ब्रेन आहे. बलून कधी सारखं चालेल, लागलं तर मग मला मेम्ब्रेन आहे, मग बघू. नसतील तर मेम्ब्रेन गेलेली असते. आणि मेम्ब्रेन गेलेली असेल तर तुम्हाला लिकिंग पण दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर
जर मेम्ब्रेन गेलेली असेल तर मग तुम्हाला प्रेझेंटिंग पार्ट पण कळतो पीव्ही एक्झामिनेशन केल्यानंतर. प्रेझेंटिंग पार्ट असं हेअर्स हेअर्स आणि थोडासा हार्ड हार्ड सरफेस लागला की बोलायचं वर्टेक्सच आहे. ठीक आहे, कारण की कधी कधी ते फिरतं ना पोटातल्या पोटात. लास्ट सोनोग्राफीच्या वेळेस वर्टेक्स असतो पण ब्रीथ जाऊ शकतो. जर तुम्हाला एकदम बटक सारखं लागलं आणि थोडंसं अॅनल ओपनिंग वगैरे लागली तर ते ब्रीच आहे असं समजायचं. किंवा पाठ लागली तर ट्रान्सवर्स आवाज लाय येत नाही आहे, सर तुमचा. किंवा हात लागले तर ऑब्लिक लाय आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. सर तुमचा So, आवाज नाही येते. आवाज नाही येते? बाकीच्यांना येतोय का आवाज? हो चांगला येतोय. काय माहिती यांना का नाही. 1 मिनिट होल्ड करा तर. हा मी त्याला विचारते तो गेलीस तरी आता काहीच नाही ना. सॉरी. सो आपण प्रेझेंटिंग पार्ट बघितला. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे ते म्हणजे जर प्रायमी असेल तर पेल्विक ऍडेक्वेसी पण बघायची. पेल्विक बोन जो आहे हात बाहेर काढल्यानंतर म्हणजे सर्विक्सच्या बाहेर काढायचं आहे आणि सर्वायकल ओपनिंगच्या बाहेर काढून जेव्हा तुम्ही बोन बोन फील करून बघता, जो प्युबिक बोन आहे त्याचं प्युबिक सिम्पायसिस प्युबिक जे आहे तिथे तिथे हात ठेवायचा आणि प्रायमी मध्ये बघायचं की ऍडेक्विट स्पेस आहे की नाही. 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे तरच बाळ बाहेर येऊ शकेल. नसेल तर सरांना परत एकदा तपासायला सांगायचं, सर तुम्ही बघा की सीपीडी वगैरे तर नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर हात काढल्यानंतर लायकरचा कलर बघायचा आहे. त्याच्यामध्ये कलर कुठल्या प्रकारचे असू शकतात. ग्रीन असू शकतो, येल्लो असू शकतो, क्लिअर असू शकतो अंड्यासारखा, किंवा मग रेड असू शकतो. सो क्लिअर असेल तर काही काळजी करायची गरज नाही. बट जर क्लिअर नसेल, त्याच्या 2 व्यतिरिक्त मिनिटात कुठलाही कलर विचारते. असेल तर तुम्हाला इन्फॉर्म करायची गरज आहे, अलर्ट व्हायची गरज आहे. ठीक आहे. सो हे झालं पीव्ही एक्झामिनेशन आणि हँड वॉशिंग पण आपण शिकलेलं. ठीक आहे. तो कोणाला काही विचारायचं का याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन मध्ये, किंवा मग अदरवाईज पण काही विचारायचं क्वेश्चन कोणाला? यापुढे आपण पार्टोग्राफ बघू. ठीक आहे. कारण की पार्टोग्राफ पण आमच्या सिस्टर जाऊ दे. हा जाऊ दे, त्यांना काही विचारायचं नाही असं. सो इट्स फाईन. फक्त हो हा ग्लविंगचं तुम्ही ओके. लक्षात घ्या. ग्लविंग जसे ग्लव का बरं तसे फोल्ड केलेले असतात हे पण आज तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. जे स्टराईल ग्लव असतात ते असे का फोल्ड केलेले असतात हे पण तुम्हाला मी कळलं तुला असेल. ह्याच्यात करून तर टाकते तुम्ही ते करू ते शकते. पण हा ग्लविंग करताना पण काळजी घ्या. तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल ग्लविंगचा, तेव्हाही तुम्ही त्याची काळजी घ्या तशीच, की बाहेर आतल्या पार्टने आतला पार्ट टच करायचा, बाहेरच्या पार्टने बाहेरचा पार्ट टच करायचा जेव्हा तुम्ही दुसरा ग्लव घालता. ठीक आहे. सो आता हे झालं डेमॉन्स्ट्रेशन. आता आपण मेन जो पार्ट आहे तो बघूया, आजचा पार्टोग्राफ. मी ना एक पार्टोग्राफ तुम्हाला प्लॉट करून दाखवतो. ठीक आहे. मी तुम्हाला माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? माझी स्क्रीन पिन करून ठेवा प्लीज. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण मोठाच्या मोठा पार्टोग्राफ दिसेल. ठीक आहे. सो आपण आहे ना पार्टोग्राफ ऍक्च्युली ऑनलाईन शिकवणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण मी थोडीशी वेगळी टेक्निक वापरतो. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा जे लोक बोलत नाहीयेत. आवाज खूप येतो, डिस्टर्बन्स खूप आहे. ठीक आहे. सो मी एक पार्टोग्राफ तुम्हाला प्लॉट करून दाखवतो आणि मी तुम्हाला बुधवारी मेसेज पण पाठवला होता की तुम्ही पार्टोग्राफची प्रिंट घेऊन ठेवा. पण तुम्ही जरी नसेल घेतली आता तरी ठीक आहे. मी तुम्हाला याच्यानंतर मी तुम्हाला एक केस स्टडी पाठवेल. तर मला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो पार्टोग्राफ प्लॉट करून तुम्ही पाठवा. ठीक आहे. चुकला तरी चालेल, पण ग्रुपवर नका पाठवू, मला इंडिव्हिज्युअली पाठवा. ठीक आहे. माझा नंबर मला वाटतं आहे ग्रुपवर. मी जे आपला जो कॉमन ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये माझं डॉक्टर मंजित म्हणून नाव आहे बघा, त्या नंबरवर मला पाठवा. ठीक आहे. ग्रुपवर तुम्हाला, मला माहिती आहे लास्ट बॅचला असं झालं होतं, त्यांना एम्बॅरेसिंग वाटतं की पार्टोग्राफ बरोबर आहे की नाही. मला इंडिव्हिज्युअली पाठवा तुम्ही. आणि ज्योत्स्ना मॅमला पण पाठवलं तरी चालेल, किंवा मग एक काम करा, ज्योत्स्ना मॅमचा नंबर सगळ्यांकडे आहेच, ज्योत्स्ना मॅमलाच सगळ्यांनी पाठवा, मला ज्योत्स्ना मॅम फॉरवर्ड करते. ठीक आहे. पार्टोग्राफची एक प्रिंट घेऊन ठेवा. आता मी फक्त जो दाखवते ना ती केस स्टडी पूर्ण वेगळी आहे आणि मी जी पाठवेल ती कम्प्लिटली वेगळी आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आपण जो जो बघतोय तो हे आहे. ज्याला माझा आता मला कोणत्या तरी हॉस्पिटलला माझा आवाज येत नव्हता, त्यांना माझा आवाज येतोय क्लिअरली?
हो सर. बाकीच्यांना पण येतोय? ओके, प्राप्ती हॉस्पिटलला नव्हतंय, ठीक आहे. सो आता तुम्हाला हा पार्टोग्राफ दिसतोय, हा एक WHO फॉर्मॅट नुसार पार्टोग्राफ आहे, ठीक आहे. आणि असाच हाच पार्टोग्राफ आपल्याला यूज करायचा आहे, ठीक आहे. खूप साऱ्या प्रकारचे पार्टोग्राफ येतात, म्हणजे त्याच्यात काय एवढा डिफरन्स नसतो, थोडा थोडा डिफरन्स असतो, पण हा जो आहे तो हा स्टँडर्ड टेम्पलेट आहे आता पार्टोग्राफ, गुरुवारी 4 वाजता. 4 वाजता आहे, 5ला नाही. ठीक तुझ्यासाठी आहे. 4 केला मी. तो आता आता मी इथे प्लॉटिंग स्टार्ट करतो, ठीक हे आहे. ऐक ना. प्लॉटिंग स्टार्ट हा, करतो. मी तर म्यूट करते. आज आहे तारीख 29 एप्रिल. 29 एप्रिलला सकाळी 5 वाजता राधा नावाची पेशंट आली माझ्याकडे, ठीक आहे. तो मी तिचं नाव लिहिलं राधा. दिसतंय सगळ्यांना मी नाव लिहितोय? हो दिसतंय सर. ओके. सो राधा जी होती ती ती, ती सेकंड ग्रॅव्हिडा होती, ठीक आहे. सो मी इथे G2 लिहिलं आणि पॅरा पण 2 होती. एक तिचा बेबी ऑलरेडी आहे. हॉस्पिटल नंबर जे काही असेल XYZ मी लिहिला, ठीक आहे. तुमचा जो पण रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही लिहा. माझ्याकडे ती आली 29 तारखेला, 29/4ला, ठीक आहे. टाइम ऍडमिशनचा होता 5 AM, ठीक आहे. त्यानंतर मेम्ब्रेन तिची गेली होती 4 वाजता सकाळी. येस, सॉरी, इथे येस लिहायचं आणि इथे टाइम लिहायचा. 4 वाजता गेली होती मेम्ब्रेन. लिकिंग चालू झाली होती, ठीक आहे. आता पार्टोग्राफचा गोल्डन रूल आपल्याला सगळ्यात पहिले बघायचा आहे. आपण पीबी केल्यानंतर मला तिचं 4 सेंटीमीटर डायलेटेशन लागलं, ठीक आहे. 4 सेंटीमीटर डायलेटेशन लागलं मला, तर मी काय केलं, सगळ्यात पहिले गोल्डन रूल म्हणजे मी आलो डायलेटेशनच्या सेक्शनवर, ठीक आहे. आता मला 4 सेंटीमीटर डायलेटेशनवर 2 गोल्डन रूल अप्लाय करायचे. ते म्हणजे अलर्ट लाईन वरच आपण पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट करतो, प्लस 4 सेंटीमीटरच्या पुढे स्टार्ट करतो, ठीक आहे. सो मी अलर्ट लाईन वरचा 4 सेंटीमीटर वरचा पॉइंट शोधला आणि त्याला मी राऊंड करून घेतला, ठीक आहे. राऊंड करून घेतला. आता मी काय बघणार, दुसरी गोष्ट मी काय प्लॉट करणार की मी 5 वाजता पीबी केला होता, 5 वाजल्याचा टायमिंग इथे टाकणार. 6चा टायमिंग इथे येणार, 7चा टायमिंग इथे येणार, 8चा टायमिंग इथे येणार, 9चा टायमिंग इथे येणार, 10चा टायमिंग इथे, 11, 12, ठीक आहे. हे टायमिंग मी टाकून घेतले. त्यानंतर दुसरा इंडिकेटर जो आहे तो काय बघणार मी 5 वाजताचा. दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन होता एकच, 10 मिनिटात एकच कॉन्ट्रॅक्शन यायचा, तो त्याला मी चौकोन करून घेतला आणि तो कॉन्ट्रॅक्शन होता फक्त 15 सेकंडसाठी. एक कॉन्ट्रॅक्शनच यायचा 10 मिनिटामध्ये. पोटावर हात ठेवल्यानंतर तो थांबायचा 15 सेकंडसाठी. त्यासाठी तो माइल्ड कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातो. इथे तुम्हाला लेफ्ट साइडला बघा दिलेलं आहे, 20 पेक्षा कमी असेल तर माइल्ड आहे, त्याला डॉट डॉटनी प्लॉट करतो आपण, असं असं असं. आणि जर 20 पेक्षा जास्त असेल पण 40 पेक्षा कमी असेल तर त्याला माइल्ड कॉन्ट्रॅक्शन म्हणतो, त्याला आपण रेषा रेषा देतो. आणि जर 40 पेक्षा पण जास्त असेल तर त्याला स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन म्हणून आपण त्याला एकदम पूर्ण ब्लॅक ब्लॉक करून टाकतो, ठीक आहे. पूर्ण डार्क ब्लॅक करून टाकतो. सो तो असतो स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन आणि तशाच प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन आपल्याला गरजेचे असतात. आता हे झालं कॉन्ट्रॅक्शनचं. नंतर मला काय बघायचंय, दुसरे इंडिकेटर जे आहेत वरती जायचे, फिटलची कंडिशन. फिटसची कंडिशन मी डॉपलरने बघितलं. फिटसचे जे FHR होते ते 140 होते. सो 5 वाजता 140 असल्यामुळे मी इथे डॉट करून तिथे राऊंड करून घेतला. त्यासोबत एमनिओटिक फ्लुइड जे होतं ते क्लिअर होतं, ठीक आहे. लिकिंग मध्ये पण मला दिसलं, प्लस मी 5 वाजता पीव्ही पण केलेलं आहे, त्यामुळे पीव्ही मध्ये पण दिसलं. पण अदरवाईज तुम्हाला लिकिंग मध्ये दिसेल. जेव्हा तुम्ही पीबी कराल तेव्हा दिसेल. मेम्ब्रेन गेलेली नसेल तर तुम्हाला लिकिंग मध्ये दिसणार नाही. त्यावेळेस मेम्ब्रेन गेलेली नसेल तर आय लिहायचं असतं, ठीक आहे. इंटॅक्ट मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. आता 5 वाजताच्या इंडिकेटर मध्ये अजून मला काय काय लिहायचं आहे, बीपी, टेम्परेचर आणि पल्स रेट. सो आता मी 120 80 बीपी असेल तर 5 वाजताच्या याच्यामध्ये 120 80 वर असं केलं. त्यानंतर 80 पल्स रेट होता, तिथे डॉट केला. त्यानंतर टेम्परेचर सेल्सिअस मध्ये लिहायचं आहे आपल्याला, त्यामुळे 36 डिग्री सेल्सिअस मला लागलं. आता टेम्परेचर तुम्ही 4 तासांनी घेतलं तरी चालेल, पण पल्स जो आहे तुम्हाला अर्ध्या तासांनी बघायचा,
ठीक आहे. पल्स आणि बीपी पण तुम्ही 4 तासांनी घेऊ शकता ऍक्च्युली, बट तुम्ही कॉन्ट्रॅक्शन, FHR आणि एमनिओटिक फ्लूइडचा कलर प्रत्येक अर्ध्या अर्ध्या तासाने बघायचा आहे. आता मी त्या दिवशी म्हटलं की 4 तासांनी पीव्ही करायचंय, त्यामुळे आपल्याला डायलेटेशन तर कळणारच नाही पुढच्या 4 तासाशिवाय, म्हणजे 5 ते 9च्या दरम्यान मला काहीच कळणार नाही यातलं. त्यामुळे हा सेक्शन तुम्ही सोडूनच द्या. पण तुम्ही कुठले सेक्शन बघायचे? दर अर्ध्या तासाने कॉन्ट्रॅक्शन बघायचे. आता मी 5:30 वाजता कॉन्ट्रॅक्शन बघितले 10 मिनिटासाठी. 10 मिनिटासाठी हात ठेवून मला 2 कॉन्ट्रॅक्शन लागले, पण ते 15 सेकंदासाठीच होते. घराटी हॉस्पिटल, प्लीज स्टॉप टॉकिंग. लक्ष द्या इकडे, किंवा म्यूट करून ठेवा स्वतःला जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट कन्व्हर्सेशन असेल तर. त्याच्यानंतर मी 5:30 वाजता जेव्हा कॉन्ट्रॅक्शन बघितले 10 मिनिटासाठी पोटावरून, तेव्हा मला ते 2 कॉन्ट्रॅक्शन लागले, पण अगेन ते 17 सेकंडसाठी थांबत होते, त्यामुळे ते माइल्ड मध्येच जातील. तर मग मी त्यांना डॉट डॉट करून घेतलं. ठीक आहे, 5:30च्या याच्यामध्ये. आता हा झाला 5, हा झाला 5:30. ठीक आहे, तो अर्ध्या तासासाठी डिव्हिजन मी लिहिलेलं नाही, 5-6 असंच लिहिलं. आता दुसरा इंडिकेटर काय बघायचा आहे आपल्याला? एमनिओटिक फ्लूइड लिकिंग मध्ये क्लिअर येतोय. ठीक आहे, पाणी जे आहे ते क्लिअर आहे, तिथे ब्लडिश किंवा मग येल्लोइश काही दिसत नाहीये. त्याच्यानंतर 150 FHR होते डॉपलरनी बघितल्यानंतर 5:30 वाजता. ठीक आहे, ते पण नॉर्मल होते. आता 160 ते 120च्या दरम्यान तिथे रेच ओढलेली आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच कळून जातं की ॲबनॉर्मल आहे म्हणून. त्यानंतर मी परत 6 वाजताचे कॉन्ट्रॅक्शन बघितले, परत 2च कॉन्ट्रॅक्शन होते, थोडेसे वाढलेत, 19 सेकंदापर्यंत गेलेत, पण ते आहेत माइल्डच, त्यामुळे मी डॉट डॉटच केलं 6 वाजताच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर एमनिओटिक फ्लूइड क्लिअर होतं आणि 140 FHR होते. ठीक आहे, त्यानंतर परत 6:30 वाजता मी जेव्हा केलं तेव्हा कॉन्ट्रॅक्शन 2च होते, पण ते थोडे स्ट्रॉंग म्हणजे माइल्ड मध्ये आले होते. 22-25 सेकंड पर्यंत थांबत होते 2 कॉन्ट्रॅक्शन. तर मी त्याला अशा रेषा रेषा ओढून प्लॉट केलं, म्हणजे हे माइल्ड कॉन्ट्रॅक्शन झालं, सॉरी मॉडरेट कॉन्ट्रॅक्शन झालं. त्यानंतर मी काय बघितलं? FHR बघितले. FHR 160 होते, तिथे मी 160 ला केलं. 160 म्हणजे बॉर्डर लाईन वर गेलंय. त्याच्यानंतर एमनिओटिक फ्लूइड क्लिअर आहे. ठीक आहे, आता नंतर मी 7 वाजताच जेव्हा कॉन्ट्रॅक्शन बघितले तेव्हा कॉन्ट्रॅक्शन परत 2च होते, पण थोडे स्ट्रॉंग होत चालले होते. ठीक आहे, म्हणजे प्रोग्रेस चांगला आहे. 28 सेकंड साठी 30 सेकंड पर्यंत थांबत होते काही. ठीक आहे, 2 कॉन्ट्रॅक्शन माइल्ड मॉडरेट वाले येत होते 7 वाजताच्या ह्याच्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर एमनिओटिक फ्लूइड क्लिअर होतं आणि डॉपलरने बघितल्यानंतर 140 FHR होते. ठीक आहे, आता नंतर मी काय बघितलं? परत 7:30 वाजताची, आता मला डायरेक्टली 9 वाजता पीव्ही करायची आहे, परत 7:30 वाजताचे कॉन्ट्रॅक्शन बघितले. 3 कॉन्ट्रॅक्शन यायला लागले, पण मॉडरेटच होते, 35 सेकंड साठी वगैरे थांबत होते. ठीक आहे, सो 3 कॉन्ट्रॅक्शनला परत मी तसंच केलं. त्यानंतर 7:30 वाजताची जी डॉपलरने बघितलं FHR ते होते 150, 140 सॉरी. त्याच्यानंतर एमनिओटिक फ्लूइड क्लिअर होता. ठीक आहे, 8 वाजताचे कॉन्ट्रॅक्शन बघितले, 3च कॉन्ट्रॅक्शन होते, मॉडरेटच होते. अगेन 38 सेकंड, थोडेसे वाढलं होतं इंटेन्सिटी, 38 सेकंदापर्यंत होते. त्यानंतर एमनिओटिक फ्लूइड क्लिअर होतं आणि 150 FHS होते. ठीक आहे, FHS जे होते ते 150 होते. ते का होत नाहीये, एक मिनिट. 150 होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग मी काय 8 वाजताची जेव्हा कॉन्ट्रॅक्शन बघितलं, 8 वाजताचे सॉरी 8:30चे कॉन्ट्रॅक्शन जेव्हा बघितले मी, तेव्हा ते 4 कॉन्ट्रॅक्शन झाले होते मॉडरेट. ठीक आहे, मॉडरेटच होते, पण 4 होते कॉन्ट्रॅक्शन. 4 कॉन्ट्रॅक्शन मॉडरेट मी डॉट आडव्या लाईनने हे केलं 8:30च्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एमनिओटिक फ्लूइड पण क्लिअर होतं आणि हे पण नॉर्मल होतं 140. ठीक आहे, आता 9 वाजले. 9 वाजता मला परत पीबी एक्झामिनेशन करायची आहे. ठीक आहे,
4 तासांनी पीबी एक्झामिनेशन करताना मी परत हँड वॉशिंग केलं, ग्लविंग केलं, पीपीई घातलं, परत पेशंटला समजावलं, युरिन असेल तर युरिन करायला लावली, ब्लॅडर एम्प्टी केला. आणि 9 वाजता जो कॉन्ट्रॅक्शन एक्सपेक्टेड आहे तो, जर 5 वाजता 4 सेंटीमीटर होता तर 9 वाजता 8 सेंटीमीटर एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. सो मी पीबी एक्झामिनेशन केल्यानंतर मला कळलं की 8 सेंटीमीटरच आहे, म्हणजे तिचा प्रोग्रेस बरोबर आहे. ठीक आहे. आता 9 वाजताचे कॉन्ट्रॅक्शन पण माइल्ड होते, मॉडरेट होते, 4च कॉन्ट्रॅक्शन अगेन. कॉन्ट्रॅक्शनची इंटेन्सिटी तर चांगली आहे, पण हे सॉरी फ्रिक्वेन्सी तर चांगली आहे, पण इंटेन्सिटी थोडी कमी आहे अजून. ठीक आहे. आपल्याला स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन पाहिजेत एक्सपल्जन साठी. आता ह्या वेळेस तुम्हाला पुन्हा एकदा 4 तासांनी बीपी बघायचा आहे, जो की 120, सॉरी, अरे अरे ड्रॉ का नाही होत? 120/80 होता. 120/80 होता आणि पल्स होते 80. ते पण मी तसेच केले. आणि टेम्परेचर होता 36, 36 सेल्सिअस. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी काय करणार की 8 सेंटीमीटर डायलेटेड आहे. सो मला अजून 2 तासांनी फुल डायलेटेशन एक्सपेक्टेड आहे. सो मी 4 तासासाठी वेट करेल का? तर नाही. मी कदाचित यानंतर 1 तासांनी पण पीबी करून बघेल, जर एफेसमेंट, सर्वायकल एफेसमेंट जर असेल तर. ठीक आहे. कारण की थिन झाला असेल ह्या पीबी मध्ये, तर पटकन पण डिलिव्हरी म्हणजे पटकन फुल डायलेट होऊ शकतो. सो मे बी मी 1 तासाने परत पीबी करेल. आता मी अर्ध्या तासाने मी एकदा कॉन्ट्रॅक्शन बघितले. ठीक आहे. आता हे कॉन्ट्रॅक्शन जेव्हा मी बघितले, तेव्हा तेव्हा हे कॉन्ट्रॅक्शन, 4 कॉन्ट्रॅक्शन स्ट्रॉंग झाले होते. ठीक आहे. 45 सेकंडसाठी येत होते कॉन्ट्रॅक्शन, 4च होते, पण ते स्ट्रॉंग झाले होते. त्यामुळे मी त्यांना पूर्णच्या पूर्णच डार्क करून टाकले. ठीक आहे. बघा मी डार्क लिहिलंय एकदम. 4 कॉन्ट्रॅक्शन, आणि असेच कॉन्ट्रॅक्शन आपल्याला गरजेचे आहे. ठीक आहे. आणि सेम एमनिओटिक फ्लुइडचा कलर क्लिअर होता. त्याच्यानंतर इथे आपलं FHR पण 140 होता नॉर्मल मध्ये. ठीक आहे. आता मी अजून म्हणजे अर्धा 1 तास झाला इथे. 1 तासाने पुन्हा पीव्ही जेव्हा केली तेव्हा मला सापडलं की फुल डायलेटेड आहे 10 वाजता. 10 वाजता जर फुल डायलेटेड आहे ती, तर इथे जाईल. ठीक आहे. आता फुल्ली डायलेट झाले म्हणजे तुमचा प्रोग्रेस व्यवस्थित आहे. सो तुम्ही तिला डिलिव्हरीसाठी प्रिपेअर करा. ठीक आहे. पार्टोग्राफ साईडला ठेवून द्यायचा, डिलिव्हरीसाठी प्रिपेअर्ड व्हायला सांगायचं. ठीक आहे. जे पण काय आहे तुम्हाला, लिथोटॉमी द्यायची आहे, क्लिनिंग करायची आहे, हेड दिसायला लागलं असेल तर तुम्हाला पीपीई घालून लगेच डिलिव्हरी कंडक्ट करायची. ठीक आहे. सो तुम्हाला जे पण आउटकम असेल ते पार्टोग्राफर इथे साईडला कुठेतरी लिहायचं की बेबी गर्ल किंवा बेबी बॉय जे पण काय असेल, मेल फिटस बॉर्न ऍट दिस टाइम, स्पॉन्टेनियस डिलिव्हरी झाली. हे सगळं तुम्हाला ह्याच्यात लिहून हा पार्टोग्राफ साईडला ठेवून नंतर तिच्या फाईलला लावायचा. ठीक आहे. आता ह्या आपण सगळ्या बघितल्या नॉर्मल गोष्टी. ठीक आहे. आता आपण अबनॉर्मल काय काय असू शकतं हे बघूया. ठीक आहे. सो अबनॉर्मल पहिली गोष्ट तर काय असू शकते, फिटल कंडिशन मध्ये अबनॉर्मल असू शकतं. आयदर इकडे कुठे जाईल, इकडे कुठे गेला तर मग प्रॉब्लेम आहे, इकडे कुठे गेला तर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता ह्या 2 लाईनच्या खालीवरती कुठं पण जर तुमचं जात असेल इकडे किंवा इकडे, तर तो प्रॉब्लेमॅटिक FHR आहे. तुम्हाला लगेच अलर्ट होऊन ऑब्स्टेटिशियन किंवा पेडियाट्रिशियनला इन्फॉर्म करायचं. ठीक आहे. त्यानंतर तुमचं इथे कलर चेंज होत असेल, क्लिअरच्या ऐवजी B किंवा M येत असेल, जसं मेकोनियम असेल तर येलो किंवा ग्रीनिश असतं, तर तेव्हा पण तुम्हाला गायनेकोलॉजिस्टला इन्फॉर्म करायचंय. मेम्ब्रेन इंटॅक्ट असेल तर राहू दे, क्लिअर असेल तरी राहू दे, पण जर तुम्हाला ब्लिडिंग किंवा मग येलोइश ग्रीनिश डिस्चार्ज दिसला, B किंवा M इथे कुठला पण आला, तर तुरंत इन्फॉर्म करायचं आहे. दुसरं हे आहे की तुम्हाला इकडे पण काही अबनॉर्मल जाणवलं व्हायटल्स मध्ये, तरी पण तुम्हाला जसं कोल्ड क्लॅमी स्किन जाणवते, टेम्परेचर कमी होतोय, जास्त होतोय, किंवा मग बीपी शूट होतोय, बीपी डाऊन होतोय,
पल्स रेट ॲबनॉर्मल पेक्षा कमी आहे, नॉर्मल पेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे, ब्रॅडिकार्डिया, टॅकिकार्डिया जे पण काय आहे ते तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपले दोन इंडिकेटर, ते म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन. आता डायलेटेशन जर कमी होत असेल, जसं की मी 9 वाजताची जी पीव्ही केली तिथे परत 6 सेंटीमीटर जर डायलेटेशन असलं असतं तर माझा पार्टोग्राफ आला असता, कुठे आला असता, इथे प्लॉटिंग आली असती इथे. ठीक आहे, इथे आलं असतं, जे की अलर्ट लाईन वर नाहीये किंवा अनएक्सपेक्टेड. ठीक आहे, एक्सपेक्टेशन पेक्षा खाली आहे. तर मग इथे तुम्हाला ऑगमेंटेशन किंवा इंडक्शन करायची गरज असते. सर आम्हाला ग्राफ नाही दिसत आहे. ग्राफ नाही दिसत आहे? बाकीच्यांना पण नाही दिसत आहे? दिसतंय. तुमचं ना इंटरनेट कनेक्शन थोडस वीक असेल म्हणून तुम्हाला स्क्रीन नसेल दिसत. थोडं स्ट्रॉंग जिथे नेटवर्क असेल ना, स्ट्रॉंग सिग्नलच्या इथे जा सिस्टर, तेव्हा दिसेल तुम्हाला. सो जर जर का जर तुम्हाला दिसत नसेल तर रेकॉर्डिंग पुन्हा एकदा बघून घ्या. ठीक आहे, ज्यांना पण दिसत नसेल त्यांनी, रेकॉर्डिंग मी अपलोड करेल उद्या किंवा परवा. ठीक आहे. सो 6 सेंटीमीटर जर आला तर इथे प्रॉब्लेम आहे. इथे तुम्हाला ऑगमेंटेशन म्हणजे इटरोटॉनिक देऊन ट्राय करायचं आहे, जोपर्यंत अलर्ट आणि ऍक्शन लाईनच्या मध्ये आहे. आता मी ऑगमेंटेशन करून बघितलं, पण मी अगेन 1-2 तासांनी पीव्ही केली 9-11 वाजेपर्यंत, तरी पण डायलेट नाही झालं आणि 6 सेंटीमीटरच राहिलं, इथे आलं, तरी पण प्रॉब्लेम आहे. ऍक्शन लाईनवर आल्यानंतर लगेच ऍक्शन घ्यायची. ऍक्शन घ्यायची म्हणजे काय घ्यायची? मेजरली सिझेरियन सेक्शनलाच न्यायचं तिला. ठीक आहे, तुमच्या OB-GYN ला इन्फॉर्म करायचं आणि लगेच तिला OT मध्ये शिफ्ट करायचं. ऍक्शनवर कुठला पण पॉइंट आला म्हणजे तुम्हाला ऍक्शन घ्यायची, एवढं लक्षात घ्यायचं. अलर्ट आणि ऍक्शन लाईनच्या मध्ये का तुम्ही खूप सारे एक्सपेरिमेंट करू शकता, युटेरोटॉनिक देऊ शकता तिला, अजून काउन्सिलिंग करून तिला पुश करायला लावू शकता, किंवा मग हेल्दी हेल्दी नॅचरल होमली एन्व्हायरमेंट देऊन पण ऑक्सिटोसिन रिलीज होतं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करून तुम्ही हे करू शकता तिला, बट ट्राय करू शकता. बट ऍक्शनवर आल्यानंतर तुम्ही थांबवू शकत नाही. आता याच्यात ऑब्स्ट्रक्टेड लेबर आणि प्रोलॉंग लेबर काय होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ते तुम्हाला परत सांगतो मी. त्याआधी आपण कॉन्ट्रॅक्शन बघून घेऊया. ठीक आहे, आता कॉन्ट्रॅक्शन आपल्याला जे गरजेचे असतात ते माइल्ड कॉन्ट्रॅक्शन काहीच कामाचे नाहीये. माइल्ड सुरुवातीला आले तर चालतील, पण जेव्हा डायलेटेशन प्रोग्रेस होतं तेव्हा आपल्याला ते हे पण कॉन्ट्रॅक्शन पण प्रोग्रेस व्हायला हवेत. असंही होऊ शकतं की माइल्ड माइल्ड आहे आणि अचानक स्ट्रॉंग सुरू झाले, असंही होऊ शकतं, ते चालेल. पण फक्त माइल्डच राहिले शेवटपर्यंत किंवा मग मॉडरेटच राहिले शेवटपर्यंत तर ते चालणार नाही, कारण की पॉवर खूप गरजेची आहे. हा आहे पॅसेज डायलेटेशन म्हणजे, आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पॉवर. जी पॉवर लागते पुश करण्यासाठी ती कॉन्ट्रॅक्शन येते. त्यामुळे ती कॉन्ट्रॅक्शन माइल्ड असून चालणार नाही, कारण की 3 kg 2.5 किलोचं बाळ पुश करायचं आहे आतून. सो त्याला पॉवर तेवढीच पाहिजे. ठीक आहे, सो कॉन्ट्रॅक्शन जर कमी असतील तरी पण तुम्हाला आयदर ऑगमेंटेशन तुम्ही देऊ शकता, इंडक्शन देऊ शकता. पण जर कॉन्ट्रॅक्शन प्रोग्रेस होत नसेल तर अगेन तुम्हाला सीझर मध्येच तिला घ्यावं लागतं, कारण की पॉवर नसेल तर खूपदा पुश करून करून ती बेबीला काही होऊ शकतं आतमध्ये, म्हणून तुम्ही सीझर मध्ये घ्यायचा. आता आपण ऑब्स्ट्रक्टेड आणि प्रोलॉंग लेबर कशाला म्हणतो. ठीक आहे, ऑब्स्ट्रक्टेड लेबर फक्त एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला पॅसेज मिळत नसेल, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ठीक आहे पण तुमचं डायलेटेशन नाही होते. जर डायलेटेशन नाही होते फक्त, तर त्याला आपण म्हणतो ऑब्स्ट्रक्टेड लेबर. ठीक आहे, या लॅपटॉपला काय झालंय कळत नाही यार, मध्येच ऑप्शन. सो ऑब्स्ट्रक्टेड लेबर हे मी याच्यानेच लिहितो, आधी तर बरोबर झालं. ऑब्स्ट्रक्टेड लेबर, ठीक आहे, इथं जिथं ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडकलेली प्रसूती म्हणजे काय की डायलेटेशन नाहीये. ठीक आहे, ऑब्स्ट्रक्टेड लेबर. आणि जर कॉन्ट्रॅक्शन मिसिंग असतील तर त्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणतो. 10 तासापेक्षा जास्त जाते पुढे, त्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणतो. आता प्रोलॉंग मध्ये कधी कधी डायलेटेशन सोबत
कॉन्ट्रॅक्शन सोबत डायलेटेशन ही मिसिंग असतं, पण त्याला आपण प्रोलॉंग लेबरच म्हणतो. ठीक आहे, फक्त डायलेटेशन मिसिंग असेल तरच ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो आपण. ठीक आहे, सो हे दोन दोन क्वेश्चन तुम्ही बाय हार्ट करून ठेवा, कारण की हे प्रश्न विचारले जातात. आता कोणाला काय विचारायचं याच्यावर? पार्टोग्राफचं मी सगळं सांगून झालेलं आहे. कोणाला काय विचारायचं आहे? बरं, ठीक आहे. कोणाला काही विचारायचं नसेल तर व्हेरी गुड. मी आता तुम्हाला हा सेशन संपल्यानंतर एक केस स्टडी मी ज्योत्स्ना मॅमला पाठवेल. ज्योत्स्ना मॅम तुम्हाला सगळ्यांना पाठवतील एक केस स्टडी. ठीक आहे, तर तुम्ही पार्टोग्राफची एक प्रिंट घ्या. मी पार्टोग्राफ त्या दिवशी ग्रुपवर पाठवलाय. ज्योत्स्ना मॅम परत एकदा पाठवा ना इंडिव्हिज्युअल ग्रुपवर, आणि तुम्ही त्याची प्रिंट घ्या. मला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येकाने पार्टोग्राफ त्या केसचा प्लॉट करून ज्योत्स्ना मॅमला तुम्हाला पाठवायचं आहे 6 वाजेपर्यंत, आणि ज्योत्स्ना मॅम मला फॉरवर्ड करतील. पण मेक शुअर की तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट करताना तुमच्या हॉस्पिटलचं नाव लिहा त्याच्यावर, कारण की मला मग खूप म्हणजे हे होईल. जर 2 जण करत असतील तर 2 जण नावं पण लिहा प्लस हॉस्पिटलचं नाव पण लिहा. दोन दोन तुम्ही ट्रायल देत असाल, जसं की 3 सिस्टर बसलेल्या आहेत इथे प्राप्ती हॉस्पिटलमध्ये, तिघांना पण प्लॉट करायचं असेल तर 3 प्रिंट आउट घ्या. 4 आहे, 4 चौघांना प्लॉट करायचं आहे तुम्हाला तर 4 प्रिंट आउट घ्या. सेम गोज विथ अदर हॉस्पिटल. बाकीच्यांना पण तुम्हाला सगळ्यांना प्लॉट करून बघायचं असेल तर तुम्ही घ्या, पण तुमचं नाव पण लिहा आणि प्राप्ती हॉस्पिटल असं पण पुढे लिहा, आणि त्याचा फोटो ज्योत्स्ना मॅमला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाठव. ठीक आहे, मी एक केस स्टडी आता ज्योत्स्ना मॅमला पाठवणार आहे या सेशन नंतर. आणि तुम्हाला जसं पण जमतं तसं प्लॉट करा. मी तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये थोडेसे 15 मिनिटं घेईल त्याच्यात आणि तुम्हाला ते करेक्ट करेल, किंवा मी इंडिव्हिज्युअली पण करेक्ट करेल तुम्हाला. ठीक आहे, सो दॅट्स इट. बाकी कोणाला काय विचारायचं आहे पार्टोग्राफ बद्दल किंवा दुसऱ्या टॉपिक्स बद्दल पण विचारायचं तर विचारू शकतो. नाहीतर मग नसेल विचारायचं तर ओव्हर टू यू ज्योत्स्ना मॅम फॉर फायनल रिमार्क्स. तुम्ही काहीच प्रश्न विचारत नाही आहात, त्यामुळे तुम्हाला सगळं कळलंय आणि तुम्हाला सगळं येतंय असं आम्ही गृहीत धरणार. ओके, तर तुम्ही अशा गप्पा बसलात तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. प्रोलॉंग लेबर चुकीचं एकदा रिपीट करा. चुकीचं का होईना तुम्हाला काही ना काहीतरी प्रश्न विचारलेल्याची उत्तर द्यायला पाहिजेत. ओके, सर सगळे किती प्रोलॉंग लेबर आरामात आणि मजेत दिसत आहेत. आजचा पार्टोग्राफ हा सगळ्यात अवघड विषय आहे, पण तरी पण सगळे एकदम मज्जेत दिसतात. तर काही नाही, आम्हाला आनंद आहे, याचा अर्थ आम्ही चांगलं शिकतोय. तर प्रोलॉंग लेबर एकदा रिपीट करा. ओके, तर प्रोलॉंग लेबरचं काय कोणतरी काहीतरी विचारलं, काय मॅडम म्हणतात? प्रोलॉंग प्रोलॉंग लेबर, लेबर एकदा रिपीट करा. प्रोलॉंग लेबर एक्सप्लेन करू. हा, ओके, सो प्रोलॉंग लेबर आपले दोन जे इंडिकेटर आहेत, सगळ्यात पहिले तर आहे डायलेटेशन आणि दुसरं आहे कॉन्ट्रॅक्शन. आता डायलेटेशन आपण 4 तासांनी बघतो, कॉन्ट्रॅक्शन आपण दर अर्ध्या तासांनी बघतो, पोटावरून हाटतो. सो जर डायलेटेशन मिसिंग असेल, फक्त डायलेटेशन, तर त्याला आपण ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे अडकणं. आता एखादी जागाच नाहीये, म्हणजे पूर्णपणे डायलेट न झालं, 10 सेंटीमीटर जे गरजेचं आहे आपल्याला, ते डायलेट न झाल्यामुळे बच्चा जर अडकला तर त्याला आपण ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो, अडकलेली प्रसूती. ठीक आहे, आणि दुसरा आहे प्रोलॉंग लेबर. प्रोलॉंग लेबर मध्ये काय असतं की कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जी पॉवर, म्हणजे जे कळा येतात, कळा. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे कळा. कळा येतात बघा, पोट कडक होतं प्रत्येक 5-5 मिनिटाला किंवा काय, जसं पण होत असेल, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सो त्या कळा येतात, त्या कळा किती वेळपर्यंत थांबतात. ठीक आहे, आता 10 मिनिटं हात ठेवल्यानंतर कळा कदाचित 15 सेकंदासाठी एक कळ थांबते, पण 3 कळा येतात. काही कळा अशा येतात की 2च कळा येतात, पण त्या जास्त वेळ थांबतात, 45 मिनिटासाठी. तर ते आपल्याला 45 मिनिटं, 40 मिनिटं, 45 सेकंदासाठी, 40 सेकंदाच्या वरती म्हणजे स्ट्रॉंग कळा पाहिजेत आपल्याला, स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन. सो स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन न येता माइल्ड किंवा मॉडरेटेड कॉन्ट्रॅक्शन येत राहिले, त्याच्यामुळे पॉवर नाही येत पुश करण्यासाठी. जरी डायलेटेशन असलं, डायलेटेशन आहे पण पॉवर नाहीये पुश करण्यासाठी, बेबीला पुश करण्यासाठी, तर ती पॉवर मिसिंग असेल तर त्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणतो. आणि असं प्रोलॉंग लेबर म्हणजे काय की
जिथून ती ऍडमिट झाली आहे, जिथून कळा सुरू झाल्यात, तर ते 10-12 तासापेक्षा जास्त जातं, तेव्हा त्याला प्रोलॉंग लेबर. ठीक आहे. आता प्रोलॉंग लेबर मध्ये एक गोष्ट असू शकते की प्रोलॉंग मध्ये कॉन्ट्रॅक्शन प्लस डायलेटेशन पण मिसिंग असू शकतं. ठीक आहे. दोन्ही पण मिसिंग असू शकतात, पण पहिलं मेजरली कॉन्ट्रॅक्शन मिसिंग असतं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शनचा प्रोग्रेस होतच नाही. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? ठीक आहे. सो आय होप तुम्हाला समजलंय पार्टोग्राफ. पार्टोग्राफ थोडा अवघड आहे. प्लॉट करून तुम्ही बघितल्याशिवाय समजणार नाही, आणि तुमचं चुकलं ना, किती पण कसं पण चुकलं ना तरी चालेल, पण तुम्ही प्लॉट करून बघा. तुम्ही प्लॉट करून बघणं हेच पहिली स्टेप आहे. तुम्ही जेव्हा पहिला प्लॉट कराल, दुसरा प्लॉट कराल, तिसरा प्लॉट कराल ना, त्यात तुम्हाला फरक समजेल. मी तुम्हाला आहेच इथे करेक्ट करायला. तुम्हाला जसं पण भरता येईल ना तसं भरा. मी जसं दाखवलं ना आता, तसं मी तुम्हाला केस स्टडी शेअर करतो मॅडम सोबत. मॅडम तुम्हाला इंडिव्हिज्युअली शेअर करतो. ठीक आहे. सर ते कॉन्ट्रॅक्शनचा क्रायटेरिया काय, माइल्ड कोणते आणि मॉडरेट कोणते? माइल्ड मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं ना, मी परत एकदा दाखवतो. याच्यामध्ये दिसते, हे स्क्रीन दिसते माझी. हो सर. ह्या रकान्यात बघा काय दिलेलं आहे. इथे जिथे मी बॉक्स केलाय, इथे दिसतोय डॉट डॉट डॉट, म्हणजे माइल्ड कॉन्ट्रॅक्शन, 20 सेकंड पेक्षा कमी. 20 सेकंड पेक्षा कमी. ठीक आहे. म्हणजे पोटावर आपण हात ठेवतो, सो एक कॉन्ट्रॅक्शन जितका वेळ थांबतो तो बघायचा पहिला. त्यानंतर 10 मिनिटात किती कॉन्ट्रॅक्शन येतं ते पण बघायचे. आता 10 मिनिटात किती कॉन्ट्रॅक्शन येतं ते ते बॉक्स इथे करतो आपण, आणि किती सेकंड पर्यंत थांबतो हे आपण इथे बघतो. त्यानंतर मॉडरेट असेल तर तो 20 ते 40 सेकंडच्या दरम्यान थांबतो, त्याला आपण आडव्या लाईन आखतो. आणि स्ट्रॉंग असेल तर 40 सेकंड पेक्षा जास्त असतो, 40 सेकंड किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणि त्याला आपण पूर्णपणे ब्लॅक करून टाकतो. तो स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन असतो. याच्यावरून कळेल तुम्हाला. हा पार्टोग्राफ पण मी ग्रुपवर शेअर केलेला आहे. मॅडम पुन्हा एकदा तुम्हाला शेअर करतील. ठीक आहे. तुमच्या इंडिव्हिज्युअल ग्रुप जे आहेत त्याच्यावर शेअर. ठीक आहे. अजून कोणाला काही कळलं का तुम्हाला? ब्लँक दिसतंय तुम्ही राठी हॉस्पिटल. येस सर, समजलं सर. ठीक आहे. दुसरं कोणाला विचारायचं आहे काही? गुड. असे क्वेश्चन विचारत जा, सो तुम्हाला कळेल. आणि गोल्डन रूल लक्षात ठेवा नेहमी. म्हणजे तुमचं, मी चुकलं तरी चालेल असं म्हटलंय म्हणून तुम्ही चुकीचंच करू नका. गोल्डन रूल पुन्हा एकदा बघा. ठीक आहे. पीपीटी मध्ये बघा गोल्डन रूल काय आहे, त्याच्यावरून तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की पार्टोग्राफ कसा भरायचा आहे. ठीक आहे. चालेल देन. थँक्यू सो मच एव्हरीवन. मी रेकॉर्डिंग आज नाही पाठवणार तुम्हाला, उद्या किंवा परवा पाठवेल. ठीक आहे. बाकी मी तुम्हाला पाठवून देतो सगळं. ओके. ओके. ठीक. चल. वेळेवर जॉईन व्हा, मला फोन करायला नका लावू. ठीक आहे. चलो. थँक्यू. या ओके. तुम्ही तुम्ही होस्ट आहात. हा. त्याच्यावर आलंय तिकडे गुप्ते हॉस्पिटल को होस्ट मी. म्हणजे तू करायचं मला वाटतं, मला को होस्ट हा, मी केलंय ना ऑलरेडी तुम्हाला पोस्ट. केलं ना. हा, मग उद्या करूया आता. म्हणजे ते आम्ही तर आपल्याला रागवणार. हो, आम्ही तर आले की मी तिला पोस्ट करून टाकतो. तुम्ही मला हा, होस्ट करा, करून मी टाक. तिला पोस्ट करून टाकतो. चालेल चालेल. ठीक आहे. चलो. येस. ओके. बाय एव्हरीबडी. बाय. बाय.